ते आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी तुम्हाला एक मॅसेज देणं इच्छुक आहे. मी तुम्हाला एक हिंदी कळतात सर्वांना? मी हिंदीमध्ये बोलू चालणार? देखिए, माझे का बहिष्कार करेल और बिलकुल कोणीही मुलगा असो मुलगी असो सर्वांना एक विनंती आहे की यावर्षी नायलॉन मांजा पासून दूर राहायचं आहे. कारण की याच्यापासून आपल्याला जे हानी होतो, मनुष्याला माणसाला जे हानी होते, याच प्रकारे पक्ष्यांना सुद्धा त्याचा इजा होता. याला यावर्षी आपण असं सर्वे आम्हाला बघायला दिसलेला आहे. 1000 पक्ष्यांपैकी फक्त 30 पक्षी वाचलेले आहेत आणि 970 पक्षी मरण पावलेले आहेत. नमस्कार, मी अनिता पंधरे, श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय इथे प्राचार्य आहे. आज आमच्या शाळेमध्ये आदरणीय कुरेशी सर आले आणि त्यांनी नायलॉनचा मांजा जो आहे, कारण आपण बघतोय की जानेवारी महिना आणि त्यामध्येच मुलांकडनं जो पतंग उडवण्याचा जो सण हा साजरा करतात, परंतु त्यामध्ये विद्यार्थ्यांकडनं किंवा मुलांकडनं जो नायलॉनचा मांजा पतंग उडवताना जो वापर केला जातो तो अतिशय धोकादायक आहे आणि त्यामुळे जीवितहानी तसेच पक्ष्यांनासुद्धा याचा धोका निर्माण होतो. त्यासाठी आपल्याला पक्ष्यांचे सुद्धा प्राण किंवा माणसांचे सुद्धा प्राण गमवावे लागतात. याबद्दल सरांनी अतिशय मोलाची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.